प्रथमतःच छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना दंडवत घालून मी या ठिकाणी 4 शब्द मांडत आहे। या संस्थेचे संस्थापक आदरणीय कर्मवीर भाऊरावांना त्यांना प्रथमतःच विनम्र अभिवादन करतो। आणखी आज या ठिकाणी माझा बालमित्र की राजू आणि मी दोघांनी त्या काळामध्ये एका त्या काही बेंच नव्हते, पोतं बसायला घेऊन जायचं शाळेमध्ये आणि त्या पोत्यावर बसून दोघं आम्ही 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण घेतलं। तो राजू याच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सांगरोळ मतदारसंघाचे ज्यांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केले ते आदरणीय बापू, या ठिकाणी प्रमुख पाहुणे आदरणीय आनंदराव पाटील साहेब, कोथळीगावचे केदारलिंग उद्योग समूहाचे संस्थापक आमचे नेते आदरणीय केरबाभाऊ पाटील साहेब, या शाळेचा मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थी, राजूचे सर्व नातलग, या कार्यक्रमासाठी मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं राजू हा माझा अगदी बालमित्र होता आणि खरोखर त्याचा स्वभाव जो आहे तो अतिशय प्रेमळ अशा स्वरूपाचा हा राजू स्वभाव। खरोखर इथं आता बऱ्याचशा वक्त्यांनी ज्यांच्या सानिध्यामध्ये ते होते त्यांनी सांगितलं की चतुर्थ श्रेणी कर्मचारी कशा पद्धतीने असावा। खरोखर राजूचे हे उदाहरण आदर्शवत अशाच पद्धतीचं आहे। इयत्ता 7वी झाल्यानंतर 1979 साली त्या काळामध्ये कोथळी गावातील विद्यार्थ्यांना 2 पर्याय असायचे। तो त्यातला पहिला पर्याय म्हणजे राबा पाटील विद्यालय सोडोली खालसा आणि दुसरा पर्याय भोगावती हायस्कूल शाहूनगर परिते, या 2 ठिकाणी जावं लागायचं। राजूने त्यासाठी हे राबा पाटील विद्यालय हा पर्याय निवडला होता। मला सांगायला खरोखर इथं आनंद वाटतो, विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी सांगावंसं वाटतं। तर त्या काळामध्ये या राबा पाटील विद्यालय खरोखर एक शिस्तीचं विद्यालय म्हणून प्रसिद्ध होतं। त्या काळचं मला अजूनही आठवते की प्रत्येक विद्यार्थ्यानं डोक्यावर टोपी घालून शाळेत यायचं। मला राजू कधीतरी भेटला सांगायचं, दिलीप इथं कधी म्हणजे एखादं तुमचं दप्तर विसरलं चालेल पण टोपी विसरून चालायची नाही, टोपी घालून शाळेत यायचं। अशा पद्धतीचा एक कडक शिस्तीचं हे विद्यालय, खरोखरच या विद्यालयाने एक चांगल्या स्वरूपाचं असं एक नाव लौकिक केलेलं आहे। मला इथल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा धन्यवाद द्यायचे की या शाळेच्या विद्यार्थ्याला त्यांनी इथं चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून त्या नोकरीमध्ये सामावून घेतलं आणि खरोखरच ती आपली शाळा, माझी शाळा, कारण विद्यार्थी दशेपासून त्यांना इथं काम केलं होतं आणि आयुष्यामध्ये खरोखर 30 वर्षामध्ये त्यानं जे काही इथं काम केलं आहे खरोखर त्या कामाला एक सलाम अशा पद्धतीचा माझाही या ठिकाणी सलाम मी करतो आहे। मला दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद वाटतो की राजूनं माध्यमिक विभागामध्ये काम केलं आहे आणि मी सुद्धा जवळजवळ 30-32 वर्ष माध्यमिक विभागामध्येच काम केलेलं आहे। हा आमच्या दोघांच्या मधला एक साम्य असलेला घटक आहे आणि खरोखर चतुर्थ श्रेणी कर्मचारी कशा पद्धतीचे असतात, कोणकोणती कारणं देत असतात हे मी अनुभवलेलं आहे तसं, परंतु राजूनं या प्रत्येकांची मनं या ठिकाणी जिंकले आहेत। अशा पद्धतीनं दुसरा एक मला या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की जगातलं श्रीमंत माणूस म्हणून राजू या ठिकाणी आहे। कारण याचं एक अशी गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे या निरोप समारंभाच्या वेळेला राजूची आई या ठिकाणी उपस्थित आहे। खरोखर आईंना सुद्धा माझा या ठिकाणी सलाम आहे आणि तो मी या जगातला श्रीमंत माणूस असं या ठिकाणी मानतो। दुसरी एक गोष्ट इथं विद्यार्थ्यांच्या बाबतीत जरासं मला बोलावं वाटतं, कारण मी एक शिक्षक आहे, सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि मलाही तुमची एक आवड दिसून येते की आताच्या विद्यार्थ्यांचं प्रत्येक पालकांची आमच्याकडे एक तक्रार येत असते की सर मुलं ही मोबाईल सोडून काय बाजूला जातच नाहीत, मोबाईलमध्ये सतत असतात। परंतु मोबाईल घेऊच नाही असं मी म्हणणार नाही,
परंतु मोबाईलमध्ये काय बघायचं आणि काय बघायचं नाही हे खरोखर तुम्ही जर ठरवलं तर मोबाईल हा खरोखर एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या बाबी त्या ठिकाणी गुगलवर सर्च करून पाहू शकता. यूट्यूबवर तुम्ही जर सर्च केला दिलीप टिपुगडे सर ओनली मॅथमॅटिक्स तर माझे तुम्हाला तिथं जवळजवळ 200 व्हिडिओ 8वी 9वी 10वीचे किंवा भविष्यात तुम्ही त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहात त्या ठिकाणचे स्पर्धा परीक्षांशी संबंधित सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळतील. त्याच्यावरती नंबर दिलेला आहे. कोणाला कसलाही गणिताचा जर प्रश्न पडलेला असेल येत नसेल तर तो माझ्या तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवलात तर मी आता सेवानिवृत्त असल्यामुळे ती एक सेवा देत आहे की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर अगदी 100% मिळणार ही मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं येतं ग्वाही देतो. आणि राजूला या पुढचं आयुष्य जे आहे खरोखर सुख समृद्धीचं आनंददायी आरोग्यदायी जाऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.